सो हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. गाईज भरायला लागले पाणी. बाहेरचं वातावरण अजून पाऊस सारखंच आहे. रात्रीपासून पाऊस भरते आतापर्यंत. आणि मी हळूहळू भांडे घेऊन येते कळशा, कारण की प्यायचं पाणी भरलं नव्हतं अजिबात, आत्ता जस्ट भरते. गाईज पाणी खूपच बारीक आहे, ते दाखवते. असं पाणी भरायला लागते. गाईज आता मी कपडे धुते आणि बाहेर खूप पाऊस यायला लागलाय. मला कपडे धुवायला हे व्हायला लागलं. आता कसे कपडे धुवून, तर आता बाहेर जाते. साबण संपलाय तर साबण आणायला जाते. पाऊस खूपच चालू झाला, तरी सांगतो काय माहिती. बाहेरचं वातावरण बघू शकता तुम्ही कसं झाले. आणि इथं लाईट चालू आहे. लाईट साबण आणलाय मी आता. शकता ही आरू कशी खेळती. हाय कर समर्थ. गाईज दिस इज नेल्स गाईज. हे कोणता कलर आहे? व्हाईट कलर आणि हे ब्लॅक कलर. समर्थ बघा गाईज. आणि हे खेळायला लागले डॉक्टर. कपाटमध्ये सांगा. कपाटमध्ये नाही, कपाटमध्ये गाईज तुम्हाला असं पाहिजे असलं ना तर वरती कपाटमध्ये सांगा. कमेंट असते, कमेंट. इथं कपाट ऐकू आलं. गाईज बघू शकता तुम्ही कपडे धुत मी आज भिजले. आता भिजले होते. बारकी आता जस्ट उठली आहे. आणि दीदीला चाय बनवला. आणि दीदी तो फुल पावसात भिजून कपडे धुते. बोलती दीदी की आज मी हार नाही मानूंगी, कपडे धुवून. गाईज खूप कपडे पडले होते. ते पावसा म्हणून तर आपण काय काम करायचं सोडू नाही शकत. ते आता कपडे सगळे कपडे आता धुवून टाकल्यावर थोडेफार राहिले. आणि त्यासोबत आता एवढ्या पावसात भिजून मी एवढे कपडे धुतले. आणि आता पेते चाय. गरम गरम चाय बहिणीने करून दिलाय. नशीब लागतंय अशी बहीण भेटायला. खरंच भेटायला नशीब लागतंय का तुम्ही कमेंट मध्ये सांगा. वी आर रेडी. फ्रेश झाले जरा. तर आता लागलेली आहे जोरात भूक. लय जोरात लागली भूक. अरे तू काय खाणार? बर्गर. तर गाईस ती बोलते फ्रेंच फ्राईज खायचे. अरे कविता म्हणून दाखव. कविता म्हणून दाखव ना. कोणाला? तुला? गाईज आमच्याकडे फोन बघ किती छोटूस आहे. आणि त्याच्यात आरूचं फोटो आहे. वीक लावली अरे तू. वीक लावली, नकली केस लावले. तर गाईज आरूचे पहिले केस बघ किती भारी होते. दिसत नाही, ब्लर होते. गाईज आमचा सिगरेट फोन आहे. सिगरेट कोणाला? केवढे होते?
कापायचे का परत एकदा टकलं करायचं का? तर गाईज मी इथं खाली तुम्हाला फोटो लावते छोटूसा. ती टकली तिला केलतं तर खूप क्यूट दिसत होती ती एकदम. काय ग ती सगळं बालासारखी बाला. बाला बाला शेतान कसाला. काय दान बाला बाला शेतान कसाला. बाला बाला शेत. बाहेर अजून पावसाचं वातावरण आहे. बाहेर गाईज पावसाचं वातावरण आहे. तर वी आर मेकिंग चपाती. वी आर मेकिंग गाईज चपाती. फक्त फोन पडायला नको नाही तरी पचपत्या असतात. तर गाईज मी अशा प्रकारे सगळ्या चपात्या एकदमच लाटून घेते आणि नंतर मी शेकते ते. असंच शेकत असते मी. आणि इट इज माय टॅलेंट. त्याच्या चपात्या करून मग ते एकदम गाईज ही छोटी चपाती केली ती. गेलं आजचं थोडंसं पीठ राहिलं होतं तर मी एक छोटी चपाती केली. गाईज बघू शकता तुम्ही कसे बबल्स यायला लागले. आणि हे सगळं मी माझ्या ह्या हाताने काम करते. असं आलात मी असं पुन्हा काम करत असते. तो गाईज बघा ही कशी करते येडच आहे. अरे हे काय केलं तुम्ही? हे काय केले? काय छोटी 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 ती केस. तुला असलीचे केस आणायचे का? असलीचे वीक वीक आणायची. वीक नकली नकली केस. असली केस आणायचे. असली असली केस आणायची. गाईज बघ कशी करते. अयो तिचे येडे चाळे करून ही पण येडे चाळे करायला लागली. तर गाईज बघा मी बघते तारक मेहता का उलटा चष्मा. माय केस. अरे बोल ना गोल गोल अंडा सिपाही का डंडा. मैं यहाँ काम जरूर करूँगा। तर गाईज हे दोघं झाले आता. हे तिघांना सोडायचं आता ट्युशनमध्ये. गाईज आता चालले आरूला ट्युशनला सोडायला. तर आरू बघा किती चालली. आणि हॅलो कशी मस्ती करत चालले. काय कुठे
कुठे दुसरी दुसरी कुठे बोल ना अरे बोल की त्यांना सोडले आता क्लासला तर आता मी जाते घरी. गाईज मी आता क्लीन करते गॅस. हे आता स्वच्छ करून घेते सगळं. ओके गाईज सगळं आवरून घेतलंय. किचन फुल पुसून बिसून घेतलंय. बाळू असा गोंधळ घालत असतोय. चिकन घ्यायला लागलं म्हणून चिकन मी तुम्हाला दिसलेपासून क्लासला जाताना आणि त्या थोबड बघ किती घाण आहे. तावडे माझी गाडी कपडे गाईज हे माझं नवरा आहे. हे माझं नवरा आहे. आणि आमच्या इकडची लेकर आमचीच लेकर आहे. आमच्या घरी राहत नाही. एक गजींची भरती करणार राहिली. दीदी चला ना बाळू दादा खेळायला. किती वेळ तुम्हाला काय करते मग हे जाग तू हे जाग आहे हे घेणंच म्हणली मी आणखी तावडीला की कसलं बघ तू झालं. गाईज माझ्या फोनची काच खराब झाली तर मी याला क्रॅक करून एक 25 राहिलं. मी ठेवला आता चाय करायला आणि बाहेर खूप पावसाचं वातावरण झालं आणि आपलं किचन बघा एकदम चकाचक दिसते. गाईज बघा हे कशी मस्ती करते ते. गाईज मी बनवते आता चाय. लय धिंगाणा चाललाय. गाईज खूपच हलवा आहे इकडं. इरिटेड व्हायला लागले. इरिटेड खाली झोपती पाय धरतो मी तो हात बाळा गाईज आहे बघा यांचा योगा. तो गाईज आता तो आरूला बारकी डॉल घ्यायला होती कारण की रडायला लागली होती तर. आणि माझा फोनचा ग्लास पण तुटला होता तर ते पण बसवलाय. किती आले शूज वाले पाहिजे तुला. सर मी बघतो थांब. अगं ते तर लय महाग आहे. थांब मी बघतो. थांब ना बघा अरे मला बघू दे ना ग.
हे काय यूट्यूब थँक्यू काय अँटिक राखे आणतात रावला थांब मी फक्त अर्जुन मी घेतो मला तू घेतो गाईज खरं असं केलं तर मग मी घरी जाईन यूट्यूब थँक्यू म्हणलं ना थांब हे खरं आपण बाहेर बघून येऊ हे बघून येऊ ना आरू ग आरूचा पोपट केलाय आणि आरू लागली रडायला बघ कशी करते आता सुद्धा तू खरंच बघू ना आरू तू खरंच बघू ना ग तू खरंच बघू ना अगं दुसरं तू खरंच बघू अगं तिथे छोटी छोटी आरू मोठी ज्वारी बघू तू असलं बघू ग तू चाललंय ना गाईज आता बाप कुठं बघितला त्या दात काढते आवाज बंद कर कितीला आहे ते हे किती आले काय 300 रुपयाला आरू इथं तोंड तर बघ ते जादू सारखं दिसते चांगली जीव ऐक माझं तुला अगं का असं करते का तू ती एवढी हलकी आहे ना लय पैसे तेवढे अरे पैसे घेऊन यायचे का पट जाऊन पैसे घेऊन कोणतं पाहिजे ही ती नको का मग ही कितीला विचार ग ही कितीला विचार होय कितीला आहे बेस्ट माझ्या मैत्रिणीला बघायला आज काढा बरं अडकवले एवढं उचल अडकवलंय 150 आहे 150 150 रुपयाला काय कमी करायचं जरा कुठलं बी का लगेच काय 10-20 तर कमी करा असं काय करतात अरे फाटलं येत नाही बरं का लक्ष ठेव काय तर 10-20 तर कमी करा ना आरूला भेटली ही डॉल पण फ्री डॉल हा आणि दुकानदाराने ही डॉल फ्री दिली त्यांना ए बाळू कर ना तर बघा ही डॉल आरूला दुकानदाराने फ्री मध्ये दिले गाईस तुम्हाला काय तर दाखवायचे ही डॉल कशी दिसते आता गाईस बघा डॉल तिचा हात वरती गेला डॉलचा बोला तर गाईज आरू करते अनबॉक्सिंग डॉलची तर ही डॉल तिला फुकट भेटली कारण की ही डॉल तुटली होती म्हणून तिला फुकट भेटली ही बघा हिच्या हात तुटले म्हणून ती डॉल सोडून ही तिला फुकट भेटली डॉल फ्री डॉल भेटली फ्री म्हणजे ही तुटली होती ना मग ते बोलले हे पण घेऊन जावा ते आणि हे डॉलचा चेहरा बघू शकता तुम्ही कसा आहे मी खोलू का तर गाईज ही अनबॉक्स करते आता तिचे हात नाही पाय नाही पाय तिचे 2 हात तुटले आता याला जोडायचे 2 हात 2 हात जोडायचे तिचे 2 हात जोडायचे काढ गाईज आरू करते अनबॉक्सिंग फॉर डॉल क्यूट आहे आरू डॉल तिचे पर्पल किस आहे कोणत्या कलरचे पर्पल कलरचे थांबा त्या ह्याला बघ इथं हे पाठीमाग नॉड सारखं बांधले नॉड सारखं बांधले तर गाईज अनबॉक्सिंग झाली हाय आरूची
काढ ना असं बाहेर काढ ना. काढलं. छान आहे. आणि मी पाठीमागचं बिल काढते. पाठीमागचं काढले. तर गाईज हे बघा, हे डायनिंग टेबल. डायनिंग टेबलवर आहे मम्मी आता ठेवायचं बी आहे. पिझ्झा हट आणि KFC होतं त्याच्यात. मी हिला चुमचुमकन देते. चुमचुमकन. हे पप्पाला बोल लावायला. हे तुटायला लागलं. तू ते लागल्यावर पप्पाला बोलते जोडायला. जोडायला बोलती. बाय कर गाईजला. तर गाईज आणि अजून एक गोष्ट, आरूला डॉल घेतली तर मला पण काहीतरी पाहिजे नव्हतं, तर मी बोलले मला मोमोज घे. तर मला मोमोज भेटले. तिला काहीतरी घेतलं म्हणजे मला पण घ्यायचं ना. असं थोडी गाईच एकाला घेतलं आणि दुसऱ्याला नाही घेतलं. मग मला पण घेतलं, मोमोज घेतलं. गाईज मोमोज चांगलं नाही आरू. चांगले मग तसं का याच्यासोबत खेळ ना, त्याच्यासोबत का खेळते. बोलले कुठे बोललं. या साईडला खेळ ना. मग या साईडला खेळ. या साईडला तुला 2-2 डॉल भेटली. 2-2 डॉल. गाईज व्हिडिओ चांगला वाटला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट करा. गाईज आता मी इथंच एंड ब्लॉग करते. ओके बाय.